तुम्ही आम्ही आता एक झालो, आमच्याकडे 11 पोरं आहे, आपण लग्न लावून देऊ. याच वक्तव्यामुळे लक्ष्मण हाकेंना आता ठोकणार आहे. मोठी संभाजीनगरमध्ये बैठक झालेली आहे. तुम्हालाही प्रश्न पडला असेल, नेमकं घडलंय काय? नमस्कार, मी समाधान पाटील. तुम्ही पाहतात खटपट ओरिजिनल. आज मी तुमच्या समोर एक महत्वाचा विषय घेऊन आलो आहे. तुम्हा सर्वांना ठाऊक आहे, मनोज जरांगे पाटील गेल्या कित्येक वर्षांपासून मराठा समाजाच्या हक्कासाठी लढा देत आहे. त्यांनी उपोषण केले, आंदोलन केले आणि याच लढ्यातून सरकारला वारंवार प्रश्नही विचारला. शेवटी सरकारने मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. याच निर्णय किती मोठा टप्पा आहे हे तुम्हाला सांगायला नको, पण इथेच एक नवीन वाद निर्माण झाला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके सुरुवातीपासून जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध करत होते आणि विरोधाचा कळस म्हणजे त्यांचं हे लग्नाचं वादग्रस्त विधान. आता मात्र छत्रपती संभाजीनगरला मराठा आरक्षण गोलमेज परिषद घेण्यात आली. या परिषदेत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी मोठी भूमिका घेतली. ते स्पष्ट म्हणाले, लक्ष्मण हाके हा आपल्या पोरीबाळींची इज्जत काढतोय, त्यामुळे आता हाकेला सोडायचं नाही. उत्तर देत बसू नका, आपली 11 जणांची टीम तयार करा. त्यांनीच त्याला ठोकायचं आणि अगदी वेळच आली तर रस्त्यावर ठोकायचं. त्यामुळे आता हाकेचं होणार काय, असा मोठा प्रश्नचिन्ह उभा झालाय. मित्रांनो, जरांगे यांच्या आंदोलनाने मराठा समाजाला नवी दिशा दिली, सरकारकडून ठोस निर्णय मिळवून दिला. पण अशा वक्तव्यामुळे समाजात वाद पेटला. आज चाललंय काय? मतभेद असू द्या, चर्चा असू द्या, पण त्या विचारांच्या पातळीवर राहू द्या. वैयक्तिक जीवन, स्त्रिया, मुली यांना राजकारणात ओढणं थांबवलं पाहिजे, कारण आपला लढा हक्काचा आहे, घराघराच्या इज्जतीचा नाही. समाजाच्या हक्कासाठी चाललेल्या लढ्यात एखाद्या स्त्रीचा, मुलीचा उल्लेख करणं हे अपमानाचं गर्तन आहे आणि त्याचबरोबर हाकेनं मात्र हे वातावरण गढूळ केलेलं आहे. मित्रांनो, खरंच तुम्हाला काय वाटतंय? हाकेचं विधान चुकीचं होतं का, की त्यांनी योग्य केलं? कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया द्या आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी खटपट ओरिजिनल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.